श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, गुरुमाऊलीचे असेच प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी भक्त माऊली या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. तुम्हाला स्वामींचा दिव्य अनुभव येईल आणि जी स्वामींची लीला असते त्यात तुम्ही नक्कीच सामील व्हाल आणि स्वामी तुमच्या घरातील दरिद्री काही पीडा सर्व काही जाळून टाकतील. म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका आणि हा संदेश नक्कीच मन लावून ऐका. स्वामी भक्तांनो, जेव्हा अडचणीत असाल तेव्हा फक्त तुम्ही प्रामाणिक राहा. स्वामी म्हणतात, जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा. एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनशील राहा. अत्यंत रागात असाल तर अगदी शांत राहा. यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असेही म्हणतात. म्हणून तुम्ही असेच आयुष्याशी वागले पाहिजे आणि प्रगती केलीच पाहिजे. याने तुमचं जीवन अगदी सुशिक्षित होऊन जाणार आहे. म्हणून स्पर्धेमध्ये जीवनामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी होतील तेवढे प्रयत्न स्वामी करत आहेत. अजूनही मनासारखे यश मिळालेले नाही. म्हणून स्वामी समर्थ, तरी मी माझे प्रयत्न करणे सोडणार नाही. मला माहिती आहे, संघर्षाचे जीवन करणे फक्त माझ्या एकट्याच्या वाटेला नाही. माझ्यासारखे कितीतरी असतील जे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतील. पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, कारण तुम्हीच म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजपर्यंत मिळालेल्या अपयशाही कदाचित तुम्ही याची भरपाई खूप मोठ्या यशाने मला देणार आहात की मी उभ्या आयुष्यात परत मागे वळून कधी पाहणार नाही. आज माझा तुमच्यावर असलेला दृढ विश्वास आहे आणि तो विश्वास कधीच कमी होणार नाही. मी माझे सर्व प्रयत्न करीत राहील. तुम्ही फक्त माझ्या प्रयत्नांना यश द्या, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आणि स्वामी समर्थांना देखील आपण सर्वांनी प्रार्थना करायची आहे. मित्रांनो, तुम्ही जर स्वामी समर्थांवर मनापासून विश्वास ठेवत असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ टाईप करायला अजिबात विसरू नका. आणि हे स्वामीराया, आम्हाला सुखी समाधानी ठेवा, ही तुमच्या चरणी प्रार्थना असं नक्कीच टाईप करा. आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जे त्यांचेही मन चांगल्या विचारामध्ये गुंतून जाईल. सुखी आनंदी राहायचं असेल ना, तर जीवनात कोणाकडून कोणत्याच गोष्टीची अपेक्षा करू नका. अपेक्षा जर ठेवल्या, त्या जर समोरच्याकडून पूर्ण नाही झाल्या किंवा त्याने त्या नाही केल्या तर दुःख मात्र खूप होतं. मग ते मित्राकडून असो, जवळच्या माणसाकडून असो किंवा परिवाराकडून असो किंवा देवाकडून असो, अपेक्षा हे दुःखाचे मूळ कारण आहे. आणि जे कराल ते निस्वार्थ, कोणती अपेक्षा न ठेवता करा. मग बघा, जीवन अगदी आनंदी, सुखी, समाधानी आणि तुमचे होऊन जाते. आणि तेच जीवन आपल्याला हवे असते. म्हणून स्वामीचे करावे चिंतन, स्वामी चरणी लावावे ध्यान, स्वामी भक्ताशी करावी मैत्री, सेवा करावी आई वडिलांची, स्वामींच्या कथा अनुभव सांगावे एकमेका, स्वामी नाम गायमुखा, याने वाढे सुख शांती भक्ती, होईल आत्मकल्याण आणि यानेच तुम्हाला सुखही लाभणार आहे. म्हणून आयुष्यात खूप कष्ट झाले, संकटही येतच असतात. म्हणून स्वामी परीक्षा घेत असतात. अक्षरशः नकोसं वाटत असतं, पण आपण स्वामी सेवेकरांना, भक्तांना एवढं खंबीर बनवतात ना की भविष्यात किती मोठी संकटे आली तर आपण त्यांना समोर जायची ताकद ठेवू शकतो. म्हणून स्वामींची कृपा आणि ती स्वामींची कृपा आपल्यावर आहे असं समजा आणि पुढे चालत राहा, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आणि एक लक्षात घ्या, स्वामी म्हणत आहेत, मनुष्याने कधी हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरातून उगम पावणारी नदी ही कधीच रस्त्यातील व्यक्तींना विसरत नसते. समुद्र कुठे आहे, मार्ग कसा आहे आणि किती दूर आहे, मार्ग भेटेल का नाही याची तिला काही चिंता नसते. ती फक्त वाहत राहत असते. वाहत वाहत ती तिच्या इच्छेस्थळी पोहोचतेच. तसंच मनुष्याने आपल्या जीवनामध्ये वाहत राहायचं असतं. हळूहळू का होईना पण आपल्या दिशेकडे चालत जायचं असतं. आणि श्री स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद तर आपल्या पाठीशी आहेच. म्हणून आपण आपल्या यशाकडे वाटचाल करत राहावी. जीवनात कितीही अडचणी आल्या तर त्या अडचणीतून आपल्याला वाचवायला श्री स्वामी समर्थाचा हात आपल्या पाठीवर आहेच. म्हणून जीवनात कधीही हरल्यासारखं वाटलं तर एकदा श्री स्वामी समर्थाचं चिंतन नामस्मरण करा. तुम्हाला जीवन जगण्याची शक्ती मिळेल. श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी नेहमी उभे राहतील.
असेच प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी भक्त माऊली या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.